त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपण होर्डिंगच्या बाबतीत आपण पाहिलं असेल की आता उगाच आज शिवजयंती म्हणून आपण लावायला परवानगी दिली, परंतु आज रात्रीतून त्यांना ते काढावंच लागणार आहे. मागची शिवजयंती होती, आपण पाहिलं त्यांनी लावले, त्यांना लगेच नोटिसा गेल्या की तुम्ही लावलंय तुम्हीच काढायचं, नाहीतर तुमच्या घरपट्टीमध्ये ते ॲड होणार आहे. त्याचा ठराव आपण नगरपालिकेत केलेला आहे की कोणीही जर अनधिकृतपणे फलक लावला तर डायरेक्ट त्याचा दंड जो आहे त्याच्या घरपट्टीमध्ये ॲड होणार आहे. त्याच्यामुळे कोणी लावणारच नाही. कोणाच्या घरावरही लावू शकत नाही, कुठेही लावू शकत नाही. हा जो कायदा आहे, काही लोकांचे एक गैरसमज असतो की आम्ही आमच्या वैयक्तिक जागेमध्ये लावलेला आहे. हा कायदा हा फक्त होर्डिंग पुरता नाही, हा शहराच्या विद्रुपीकरणाचा कायदा आहे. त्याच्यामुळे विद्रुपीकरणाचा कायदा असल्यामुळे खासगी जागेत जरी बोर्ड लावायचा असेल तरी आपल्याला नगरपालिकेची परवानगी घ्यावाच लागते. हा कायदा आहे. हा कायदा व सुव्यवस्थेसाठी आहे, विद्रुपीकरणासाठी आहे, एखाद्याच्या अंगावर बोर्ड पडला आणि कोणाला विजा झाली तर काय आहे याच्यासाठी आहे. आणि म्हणून सुप्रीम कोर्ट ह्याच्यात फार कडक आहे. म्हणजे नगरपालिकेचं तर सोडून द्या, सुप्रीम कोर्टच फार कडक आहे.